बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर मयत व्यक्तीचं नाव वर्षानुवर्ष तसंच असतं, कारण त्यांना वारसाची नोंद कशा पद्धतीने घ्यायची असते याबद्दल माहिती नसते. त्यामुळे काय होतं की शासनाकडून मिळणारे जे अनुदान आहे ते अनुदान मिळण्यासाठी अडचण येते. त्याचबरोबर जे वारस असतात त्या वारसांना काही कारणास्तव जमीन विकायची असते, त्यावेळेस ही अडचण येतात. वाटणीपत्र करता येत नाही, अशा वेळेस अडचण येतात. किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्याला जर विमा भरायचा असेल त्यावेळेस ही अडचण येते. त्यामुळं वारसाची नोंद घेणं हे अतिशय महत्वाचं असतं, कारण वारसाची नोंद घेतल्यास आपल्याला अशा कुठल्याही अडचणीला सामोरं जावं लागत नाही. आणि प्रत्येकाच्या नावे सातबारा झाल्यामुळं त्यांना प्रत्येकाला व्यवहार करणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या शासकीय कामामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाहीत. किंवा जमीन वहिवाट करत असताना ज्या काही शासकीय योजना आहेत, उदाहरणार्थ सौर ऊर्जा असेल, बऱ्याच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असतो, वेगवेगळे अनुदान घ्यायचे असतात, खते घ्यायची असतात, बी बियाणे घ्यायचं असतं, त्यावेळेस सातबारा हा आवश्यक असतो. आणि ज्याच्या त्याच्या नावाचा सातबारा जर असेल तर अशा शासकीय योजना घेताना कुठल्याही अडचणी येत नाही. तर मित्रांनो, वारसाची नोंद कशी घ्यायची याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय जेड प्लस लीगल इन्फो MH25. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, वारसाची नोंद कशा पद्धतीने घेता येते? मित्रांनो, वारसाची नोंद घेण्याच्या दोन पद्धती आहेत. यामध्ये कोर्टामार्फत वारसाची नोंद घेता येते, कोर्टामधून वारस प्रमाणपत्र काढावं लागतं, हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार म्हणजे डायरेक्ट महसूल ऑफिसर कडून, म्हणजे तलाठी किंवा सध्याचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडूनही वारसाची नोंद घेता येते. या दोन्ही प्रक्रिया अतिशय भिन्न अशा आहेत, कारण कोर्टातून ज्यावेळेस वारसाची नोंद आपण घेत असतो त्यावेळेस त्यामध्ये पेपर पब्लिकेशन होत असतं, परंतु कोर्टातून वारसाची नोंद होत असताना त्या व्यक्तीला किती वारस आहेत याबद्दलचं प्रतिज्ञापत्र, एक अर्ज आणि त्याबरोबर मृत्यूचं प्रमाणपत्र, तसंच या व्यतिरिक्त इतर कोण वारस आहेत का याबद्दल एक पेपर पब्लिकेशन करावं लागतं. त्याचबरोबर त्याचे कोण इतर वारस आहेत का याबद्दलचा एक जाहीर नोटीस ग्रामपंचायतवरही डगवली जाते. तर अशा पद्धतीनं कोर्टामधून वारसाचं प्रमाणपत्र घेण्यासाठीची प्रक्रिया असते. यामध्ये पेपर पब्लिकेशन झाल्यानंतर साधारणतः 1 महिन्याचा कालावधी कोणाचं ऑब्जेक्शन आहे का, किंवा या अर्जाबरोबर ज्या अर्जदारांची नावं वारस म्हणून लावायची आहेत ह्याच्या व्यतिरिक्त इतर कोण वारस आहेत का याबद्दलची माहिती घेण्यासाठी पेपर पब्लिकेशन आवश्यक असतं आणि ते कंपल्सरी असतं. मित्रांनो, हे पेपर पब्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं की XYZ हे जे मयत व्यक्ती आहेत त्यांना अर्जदार हे वारस आहेत, यांच्याशिवाय इतर कोणीही वारस नाही. याबद्दल सन्माननीय कोर्टानं पेपर पब्लिकेशन हे केलेलं आहे. त्यानुसार या मयताला एवढेच वारस आहेत अशा प्रकारचं एक ॲफिडेव्हिट या वारसांकडून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर एव्हिडन्स क्लोज होतो आणि त्यानंतर आर्ग्युमेंट होऊन प्रकरणामध्ये कोर्ट वारस प्रमाणपत्र देण्याचा आदेश देतं. त्यानुसार जे अर्जदार आहेत त्या अर्जदारांना त्या मयताचे वारस कोण आहेत याबद्दलचं एक ऑर्डर मिळते आणि ती ऑर्डर घेऊन तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊन त्याबद्दलची नोंद सातबारा उतार्यावर त्या मयताचे वारस म्हणून घेता येते. आता दुसरी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे आपल्या गावचे जे तलाठी असतात किंवा सध्याच्या भाषेमध्ये त्यांचं नाव जे बदललेलं आहे ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत ही वारसाची नोंद सातबारा उतारावर घेता येते. त्यासाठीची प्रक्रिया जी असते ती अतिशय सिंपल असते, कारण त्यामध्ये एक ॲफिडेव्हिट दिलं जातं जेणेकरून ते 100 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटराइज्ड असतं. तर अशा प्रकारचे एक ॲफिडेव्हिट दिलं जातं की XYZ हा व्यक्ती मयत आहे आणि त्याला माझ्यासह वारस आहेत, अशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्र तलाट्यांकडे लिहून द्यावं लागतं. त्याचबरोबर जो मयत आहे त्या मयताचं मृत्यूचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर त्यांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र या दोन्हीपैकी एक कागद ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो. अशा प्रकारची कागदपत्र दाखल केल्यानंतर संबंधित ग्राम महसूल अधिकारी तुमच्या गावामध्ये तो व्यक्ती मयत असल्याबाबतची खातरजमा करतो. त्याचबरोबर त्या मयताला जे वारस आहेत त्या वारसाबद्दलची खातरजमा करून पंचनामा तयार केला जातो आणि 15 दिवसानंतर संबंधित मंडळ अधिकारी किंवा ज्याला सर्कल ऑफिसर म्हणतात, सर्कल ऑफिसरकडून त्या वारसाची नोंद घेण्यात येते आणि त्याच्यानंतर सातबाऱ्यावर जे मयताचे वारस आहेत त्या वारसांचे नावाप्रमाणे जे मयताचे वारस आहेत त्यांची नोंद घेण्यात येते.
अशा पद्धतीने ही वारस नोंद घेण्याच्या 2 पद्धती आहेत. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की वारसाची नोंद घेत असताना प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी येतात. कुणाकडे मृत्यूचं प्रमाणपत्र नसतं किंवा काही वेळेस हे वारसाची नोंद घेत असताना सर्व वारसाची संमती मागितली जाते. कुणाचं आधार कार्ड नसतं किंवा काही कागदपत्र नसतात. अशा वेळेस वारसाची नोंद घेत असताना अडचणी येतात. परंतु या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने जर वारसाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर ते कोर्टामधून, ज्याला हेअरशिप सर्टिफिकेट म्हणतात, ते हेअरशिप सर्टिफिकेट मिळवता येतं. ते वेगवेगळ्या शासकीय कामासाठी उपयोगात येतं. त्याचा फायदा हा शासकीय योजना, त्याचबरोबर सातबारा उतारा नोंद घेणे अशा प्रकारच्या योजनांसाठी या कोर्टामधील वारस प्रमाणपत्राचा फायदा होत असतो. कोर्टाच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे तलाठी लवकर नोंद घेतात, कारण त्याबद्दल कोर्टातून आदेश दिलेला असतो आणि त्या आदेशानुसार जी लोक अर्जदार असतात त्यांना त्याचे वारस म्हणून त्यांच्या नावानं कोर्टाने आदेश दिलेला असतो. त्यामुळे वारस नोंद घेण्यास कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. त्यामुळं एखादी व्यक्ती जर मयत असेल आणि सातबाऱ्यावर त्याचंच नाव कायमस्वरूपी असेल कुटुंब प्रमुख म्हणून, तर लवकरात लवकर तो व्यक्ती मयत झाल्यानंतर वारसाच्या नोंदी सातबारा उतारावर घेणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांना सातबारा उतारावर नोंदी घेण्यात अडचणी येतात. मित्रांनो, अशा प्रकारच्या काय तुम्हाला अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या अडचणी लिहा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.